2.5 ट्रिलियन द्या, नाहीतर युद्ध थांबवणार नाही. हा फक्त इशारा नाही, तर एक मोठी जिओपॉलिटिकल स्ट्रॅटेजी आहे. नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहताय जगात काय चाललंय. सध्या मिडल ईस्टमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर एक स्टेटमेंट खूप चर्चेत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी गल्फ देशांनी अमेरिकेच्या सिक्युरिटी आणि मिलिटरी प्रोटेक्शनसाठी मोठा आर्थिक वाटा उचलावा, असा मुद्दा पुढे आणला आहे. ज्यामध्ये 2.5 ट्रिलियन सारखा आकडा चर्चेत येतोय. यामागचं मूलभूत लॉजिक असं आहे की USA अनेक वर्षांपासून गल्फ रिजनमध्ये मिलिटरी प्रेझेन्स ठेवून ऑइल रूट्स, शिपिंग आणि अलाइड कंट्रीजची सुरक्षा करत आहे. त्यामुळे ट्रम्प यांची भूमिका अशी आहे की हा फ्री प्रोटेक्शन नसून एक प्रकारचा स्ट्रॅटेजिक सर्व्हिस आहे आणि ज्यासाठी गल्फ देशांनी फायनान्शियली कॉन्ट्रीब्यूट केलं पाहिजे. या विचारांचे जिओपॉलिटिकल अर्थ खूप मोठा आहे. जर गल्फ देशांनी अशा प्रकारे पैसे दिले तर मिडल ईस्टमधील पॉवर डायनामिक्स बदलू शकतात. युएसचा रोल ट्रेडिशनल अलायवरून एक पेड सिक्युरिटी प्रोव्हायडर असा होऊ शकतो. यामुळे ऑइल पॉलिटिक्स असेल, ग्लोबल अलायन्स असेल आणि एनर्जी सिक्युरिटी यावर थेट परिणाम होऊ शकतो. दुसरीकडे जर गल्फ देशांनी असा दबाव नाकारला तर रिजनमधलं टेन्शन वाढण्याची शक्यता आहे, ज्याचा परिणाम ऑइल प्राइसेस, इन्फ्लेशन आणि जागतिक अर्थव्यवस्थेवर होऊ शकतो. म्हणजेच आजचं जिओपॉलिटिक्स फक्त बॉर्डर आणि युद्धावर चालत नाहीये, तर पैसा, पॉवर आणि प्रोटेक्शन यांच्या कॉम्प्लेक्स डीलवर चालतंय. पाहत राहा जगात काय चाललंय.